चार भिंतीआड बसून सेटलमेंट करण्यापेक्षा जनतेसमोर येऊन रोखठोक बोलणारा मनोज जरांगे पाटील तुम्ही पाहिलात ना. समित्या फेमित्या मान्य नाही, हे बंद करून टाका. तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या. अख्खा महाराष्ट्र नव्हे देश पाहिला. दलाली यांच्या शब्दात नाही. अरे वाघासारखे गरजणारे 6 महिन्याची मुदत घेऊन आले, हे आम्हाला परवडणार नाही. परिसर आणि या 72 एकरमध्ये आहे बच्चू कडू यांचा बंगला, फार्म हाऊस, प्रहार जनशक्ती पक्षाचं कार्यालय, फळबागेची शेती, गारमेंट कारखाना, मिक्सर प्लांट, स्विमिंग पूल, शाळा आणि शेततळ हे सगळं बच्चू कडूंच्या मालकीचं आहे. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. जे सत्तेतून बाहेर पडलेत ते सत्तेत बसण्यासाठी जनतेचा गैरवापर करणार आणि जे सत्तेत बसलेत ते शांत बसणार, ही या महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. सर्वसामान्य जनता, कामगार वर्ग, शेतकरी यांचा फक्त आणि फक्त गैरवापर होणार, वापर करणार हे नेते. स्वतःची पोळी भाजणार आणि हजारो कोटी रुपये कमवून हे स्वतःचे बंगले बांधणार.